दमदाटी कराल तर याद रखा, मराठी माणसाला दमदाटी कराल तर याद रखा, याद। गरीब महिला मारता काय तुम्ही? हा, उत्तर प्रदेश बिहार बनवता काय? हे उत्तर प्रदेश बिहार आम्ही करून देणार ना। ए उचल, ए उचल 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 थोडे उचल, ए उचल, ए उचल, ए कुठे गेले महापालिकेले? कुठे गेले? ए ओ हे काय उचल, हे काय उचल उचल उचल, ओ उचल लवकर, हे उचल, ए उचल 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 उचल, उचल उचल, ए उचल, उचला उचला, ए उचल, घे रे, चल जाऊ द्या, उचल उचल उचल। दादाही करता काय? हे महाराष्ट्र आमचं, इथे उत्तर प्रदेश बिहार करता का तुम्ही? दमदाटी करता मराठी माणसाला काय? हा, दमदाटी कराल तर याद रखा, मराठी माणसाला दमदाटी कराल तर याद रखा, याद। गरीब महिला मारता काय तुम्ही? हा, उत्तर प्रदेश बिहार बनवता काय? हे उत्तर प्रदेश बिहार आम्ही करून देणार ना। जो कायद्याने राहणार आहे कायद्याने राहावा, आम्ही तुम्हाला विरोध करत नाही, पण तुम्ही मराठी माणसाला मारणार, या ठाणे शहराला उत्तर प्रदेश बिहार बनणार, आम्ही कदापि खपून घेणार ना। मी तर म्हणतो हे कोणी आहेत ना, म्हणतात ना आमची संख्या जास्त आहे, आज संगम डोंगरे एकटा या तुमच्या गाडीत या म्हणलं, आम्ही घाबरत नाही, कळा का तुम्हाला? मराठी माणसाला मारता का तुम्ही? हा, या अशा परत तुम्ही आरेला कार्य कराल ना, आम्ही आरेला कार्य करणार, कोणी असू दे, तुम्ही धंदा करा, व्यवस्थित करा, आम्हाला धंद्याला काही विरोध नाहीये, पण तुम्ही आमच्या मराठी माणसाला मारणार, आणि विशेष म्हणजे 75 वर्ष ज्येष्ठ नागरिक मारतात, अरे काय लाज वाटायला पाहिजे ना। हे महाराष्ट्र आहे, हे संतांची भूमी आहे, या संतांची भूमिकामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या माता भगिनीचा मानच ठेवला जातोय, आणि ह्या उत्तर प्रदेश बिहार मध्ये या लोक काय म्हणजे बघत नाहीये, ज्येष्ठ नागरिक बघत नाहीये, ऐकलं का? टिंगल टवळी करतात, हे योग्य नाहीये, आणि हे खपून घेणार नाही। हे महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे। धन्यवाद। आता डीके साहेब असताना होता, माझा बापच होता, सगळं चांगलं झालं, काय सांगू मी? साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या आठवड्यांना ते नाही, त्यामुळे इथं ह्या लोकांची मजुरी वाढली नाही चांगले, पण डीके साहेब बोलल्यानंतर चांगलं, मी सुद्धा साहेबांबरोबर होतो, साहेब पण सगळे खातोर आहे, बरोबर का? डीके साहेबांसारखा साहेब कोण नाही। लाडकी बहीण रडते, काय सांगाय? मी पैसे नाही घेत लाडके भावाचे, या लाडके भावाचे पण पैसे नाही, मी लाडक्या बहिणीचे पैसे घेत नाही घेत, नाही घेत? नाही मी काय नाही सांगाल, लाडकी बहीण रडते आता काय? नाही मी बघा, पैसे मी काय म्हणतोय, ह्या लाडक्या बहिणीच्या आशू पोचण्यासाठी पैसेच नाही घेत. आज तिचा भाऊ संगम डोंगरे आलेला आहे। ताई तू बिंदा रडू नको, ऐकलं का? रडू नको, तर मला ऐक पाठीला होते. ताई, तू बिंदा धंदा कर, रडू नको, बिंदा धंदा कर। तुला कोणी काय केलं, तू त्याचा मला फोटो काढून घेऊन ये, फोटो काढ, तू मोबाईल तुझ्याकडे आहे ना, फोटो काढ। माझ्या मोबाईल ऐकलं, मला सांगा, मी ऐका, मी काय म्हणतो, फोटो काढा, आणि समजा कोणी त्रास देत असेल, मी तुमच्या माध्यमातून या तमाम परप्रांतीयांना आवाहन करतो, कोणी माता बहिणी छेड काढाल तर याद राखा, मग आरेला कार्य होणार, आणि मग कायदा हातात घेतला जाणार, पोलिसांनी लक्ष घालावं इथे। छत्रपती शिवाजी महाराज डायरेक्ट चौरंग करून टाकायचे कोण चुकीचा केल्यावर गोष्ट। आता आपण लोकशाहीमध्ये आहे ना, लोकशाहीमध्ये चौरंग करता येत नाही, पोलिसांच्या हातात धरून त्यांना शासन करता येईल, पण मी काय म्हणतोय, समजा हे लोक ऐकले नाही, लातो की भूत म्हणजे म्हण नदी, लातो की भूत बातों से नहीं मानताय, तर म्हणते लाता द्यायला लागेल, ऐकलं का? आणि वेळ पडली तर लात द्यायचं मी काम संगम डोंगरे नक्की करेल, आणि या ताईचे आशुपूर्ण काम करेल, आणि ही ताई तुम्हाला इथे रुबाबा उद्या धंदा करता दिसेल। धन्यवाद।